तलासरीत आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आंबील केंद्राचा शुभारंभ। तलासरी प्रतिनिधी संदीप थोरात। आदिवासी समाजाच्या पोषण व आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशीय संस्था तलासरी यांच्या वतीने आंबील केंद्र सुरू करण्यात आले आहे। या उपक्रमाचा उद्देश स्थानिक आदिवासी समुदायाला पारंपरिक व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देणे व त्याचा नियमित लाभ देणे हा आहे। या केंद्रात विशेषतः महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये पोषण तटस्थता कमी करण्यावर भर दिला जाणार आहे। आंबील हे पारंपरिक पेय असल्याने त्यामधून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात। त्यामुळेच हे केंद्र केवळ एक आहार केंद्र न राहता आरोग्य संवर्धनाचे ठिकाण ठरणार आहे। या उपक्रमाचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न करून ही योजना प्रत्यक्षात आणली आहे। संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागरिकांनी नियमितपणे या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। 2 दिवसीय संस्था तलासरी कार्यक्षेत्र भारत या संस्थेमार्फत या संस्थेची स्थापना 2020-21 ला झालेली आहे आणि या संस्थेमार्फत सामाजिक असे कार्य या तलासरीमध्ये आणि या आजूबाजूच्या पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। या संस्थेमार्फत सध्या 2 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी तलासरीमध्ये सेवा देत आहेत। एक आहे रुग्णवाहिका आणि दुसरी आहे शववाहिनी। त्याचबरोबर चालू वर्षी 1 जानेवारी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी तलासरीमध्ये आंबील केंद्र आम्ही सुरू करत आहोत। या आंबील केंद्र सुरू करण्यामागील एक हेतू असा आहे की आंबील ही या आमच्या आदिवासी समाजातील एक पारंपरिक पेय आहे। जे पेय आज लोप पावत चाललेलं आहे। त्याचे जे गुण आहेत, त्याची जी काही आयुर्वेदिक जे काही गुण आहेत ते खूप सारे आहेत। त्याची तुलना आपण कोणत्याही इतर पेयाशी करू शकत नाही। अमृततुल्य असे हे पेय आहे आणि या पेयाचे हे पेय हे उन्हाळ्यात घेण्यात खूप फायदेशीर असतं। आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि असे हे खूप सुंदर असे हे पेय हे लोप पावत चाललेले पेय आपल्या समाजातील लोकांनी घ्यावं आणि त्याचे जे काही आरोग्यदायक जे काही फायदे आहेत त्या सर्व फायदे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवावेत। आज आपण पाहत आहोत की सर्व लोक जे आहेत हे आधुनिक पेयाकडे वळलेले आहेत। चायनीज किंवा इतर जे काही फास्ट फूड आहेत याकडे सर्व लोक धावत आहेत, परंतु जे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये असलेले जे काही सुंदर असं पेय, जे पेय पारंपरिक वर्षानुवर्ष आपले आजी आजोबा आपले आईवडील घेत आहेत आणि ते तंदुरुस्त आहेत, ते घेतल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास नाही, असं हे पेय ते घेत आहेत आणि कित्येक वर्ष ते या ठिकाणी जगत आहेत। तर यासाठी या आंबील हे जे काही पारंपरिक पेय जे आहे या पेयाचा प्रसार व्हावा, हे याचे जे काही आयुर्वेदिक गुण आहेत हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवावे या हेतूने या ठिकाणी तलासरीमध्ये हे आंबील केंद्र सुरू झालेले आहे। हे तलासरीतील एक पहिलं आंबील केंद्र आहे। भविष्यात असेच आंबील केंद्र आपण पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुरू करण्याच्या विचारात आहोत। तर असं सतत हे आंबील केंद्र आहे। या आंबील केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी आणलेली जी काही नागली आहे तर या ठिकाणी आणलेली नागली ही मोखाडा येथील जीवा सोमा खुताडे हे धारीचा पाडा या ठिकाणी एक स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकवलेली अशी ही नागली आहे आणि ही नागली कोणत्याही प्रकारच्या खताचा किंवा कोणत्याही प्रकारच्या औषधाचा वापर न करता अतिशय नैसर्गिकरित्या पिकवलेली अशी ही नागली आहे आणि अशी ही नागली या ठिकाणी आपण आणून ती नागली या ठिकाणी आपण त्याचा आंबील म्हणून त्याचा वापर करत आहोत। नागलीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारची आंबील या ठिकाणी या केंद्रावरती मिळते आहे। एक आहे नागलीची आंबील आणि दुसरी आहे ज्वारीची आंबील। या दोन्ही आंबील्स या ठिकाणी पब्लिकसाठी समाजासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। या ठिकाणी सध्या हा ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेला असा हा उपक्रम आहे आणि या ठिकाणी त्या आंबीलचा स्वागत मूल्य म्हणून एक सेवा मूल्य म्हणून 10 रुपयामध्ये हे आंबील आपल्याला नागलीचे आंबील आणि ज्वारीची आंबील आपल्याला पाहिजे ती आंबील या ठिकाणी या केंद्रावरती उपलब्ध करून दिली जाते आहे। तर या संस्थेचा हेतू एवढाच आहे की ह्याचे जे काही आरोग्यदायक जे फायदे आहेत हे सर्व समाजापर्यंत पोचवावेत आणि आंबील हा लोप पावलेला जो काही लोप पावत चाललेलं जे काही पेय आहे हे पेय आपण त्याचा प्रसार करावा, सर्वांनी त्याच्या आपल्या आहारामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा आणि सर्वांनी तंदुरुस्त राहावं हाच हेतू या संस्थेचा आहे। तर धन्यवाद। सर, सध्याच्या घडीला लोक जास्त चाय पितात, तर चाय न पिता आंबील जर पिली तर याच्यावर तुम्ही काय सांगाल? तर आंबील हे एक थंड पेय म्हणून ओळखलं जातं की जे पेय घेतल्यानंतर आज आपण पाहिलं की आपलं पोट स्वस्थ राहिलं तर सर्व काही स्वस्थ राहतं। साधारणतः 85% आजार जे पोटातून निर्माण होतात ते पोटाला स्वस्थ ठेवण्यासाठी जे कार्य आहे ते आंबील करते आहे। आंबील पिल्याने आपलं मन शांत राहत आहे, चांगली झोप लागते आहे। तर असे बहुगुणी असे फायदे या आंबीलतून आपल्याला मिळत आहेत।
की जे साधारणतः ज्याची BP आहे किंवा ज्याला डायबिटीस झालेला आहे किंवा असं कुठल्याही प्रकारचा आजारी व्यक्ती असेल की जो किंवा एखादी दवाखान्यात ॲडमिट असलेली एखादी व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती आजारी पडल्याने त्याला खावंसं वाटत नाही. मग अशा वेळेस आंबील पिल्याने आपल्याला कुठलंही अन्न जरी एखादी आजारी व्यक्ती असं खावं जरी वाटत नसलं तरी आंबील पिल्याने त्याला तरतरी येते, त्याला जोम येतो आणि ती व्यक्ती खायला सुरू करू शकते. तसं हे आंबील अतिशय उत्तम असं पेय आहे साहेब. धन्यवाद. आता